नमस्कार. ओम गुरुदेव. सुप्रभातम. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कुटुंब व्यवस्थेला फार महत्त्व आहे. सर्व नातेसंबंध एकत्रित येतात आणि सुसंस्कारामार्फत प्रत्येकाचं व्यक्तिमत्व परिपूर्णतेला कसं प्राप्त होईल हे पाहणं हे प्रत्येकाचं कर्तव्य तिथे असतं. आपल्या आत्मदर्शन शिबिरामध्ये 12 दिवस साधक एकत्रित येतात. गुरु निसर्ग आणि स्वतःमध्ये रमतात आणि आत्मस्वरूपाचं ज्ञान प्राप्त करतात. मी सच्चिद आनंद स्वरूपच आहे आणि चराचरामध्ये सर्वत्र प्रत्येकामध्येही परमेश्वर पाहायचा आणि सगळ्यांशी हसत खेळत नाचत गात आनंदानं राहायचं. एक सुंदर जीवन आपल्याला कसं जगायचं हे माहीत होतं आणि हे आपल्याला आत्मदर्शनच्या आनंद प्रस्थानामध्ये विशेषत्वानं अनुभवाला आलेलं आहे. आणि यानंतर आपण जेव्हा बाहेरच्या जगामध्ये सर्वत्र ब्रह्मस्वरूपातून पाहतो, सर्वत्र आनंदच भरून राहिला आहे या भावनेतनं आपण सर्वत्र रममाण होत असतो. आणि नंतर एक 15 दिवसांनी कुटुंबस्नेह मेळाव्याचं आयोजन होतं. या कुटुंबस्नेह मेळाव्यामध्ये कुटुंबातील सर्वजण एकत्र येतात आणि विविध गुणदर्शनद्वारा आणि तसंच या 12 दिवसात काय अनुभव आले ते साधकही सांगतात आणि कुटुंबीयसुद्धा कोणता त्यात चांगला बदल झालेला आहे याचे विवेचन करतात. आणि हे खूप महत्त्वाचं असतं, कारण हे ज्ञान कायमस्वरूपी टिकणारं आत्मस्वरूपाचं ज्ञान आहे. त्यामुळे ते आत्मकल्याणाबरोबर विश्वकल्याण साधणारं आहे याची जाणीव प्रत्येकाला होत असते. म्हणून आपल्या जसं ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम यातला जो कुटुंबचा संपर्क आहे तो जास्त करून या गृहस्थाश्रमाशी आहे. आणि या घरामध्ये हे वातावरण चांगलं राहणं, सुसंस्कार संपन्न राहणं ही प्रत्येकाची जबाबदारी पण असते. म्हणून कुटुंबस्नेह मेळावा आयोजन करून आपल्यामध्ये होणारे बदल याचा अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक आत्मदर्शन शिबिरानंतर हा कुटुंबस्नेह मेळावा होत असतो. हा एक अभ्यासाचा विषय आहे. असंच सर्व विश्वामध्ये कुटुंब हा पाया मानून कल्याणाची सुरुवात तिथून व्हावी आणि वसुधैव कुटुंबकम सर्व विश्वामध्ये शांती आनंद प्रस्थापित व्हावी हेच कार्य आपल्याला सर्वांना करायचं आहे. हेच भारतीयत्व आहे. तेच तत्त्वाची धारणा आहे. ओम गुरुदेव. नमस्कार.